हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 आणि आज मी विचार केला होता की व्लॉग वगैरे काही शूट करायचं नाही. आणि परत मग माझं मन चेंज झालं आणि मग म्हटलं की चला बसून तरी काय करणार आहे, त्यापेक्षा व्लॉग शूट करूया. तर व्लॉग म्हणजे काय, तर साधारणपणे आपण दिवसभरामध्ये काय काय करतो तर तेच आपल्याला शेअर करायचं असतं. तर बऱ्याच प्रकारचे व्लॉग आहेत, जसं की तुम्ही हाऊसवाईफ आहात तर तुम्ही तुमच्या घरामध्ये डेली रुटीनचं जे काही आहे, तुम्ही डेली रुटीनमध्ये जे काही करता तर ते व्लॉगमध्ये दाखवू शकता. त्याच्यानंतर कुकिंग आहे, तर खूप वेगवेगळे कंटेंट आहेत. तर ज्या कोणाला इंटरेस्ट असेल व्लॉग वगैरे करायचा तर त्याने नक्की करा आणि खूप छान असं स्वतःचं अस्तित्व तयार करण्याचा उत्तम पर्याय आहे हा. तर घरात आपण बसलोय आणि मी काहीच करत नाहीये किंवा मग फक्त घरातलंच काम करते, तर असं ज्या महिलांना असं वाटतं ना, तर त्यांनी घरात बसल्या बसल्या अशा पद्धतीने व्लॉग करू शकता किंवा कुकिंगचे किंवा मग तुम्हाला ज्या पद्धतीचे आवडीचे कंटेंट तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ना, तर त्याचे तुम्ही व्हिडिओ बनवून यूट्यूबवरती शेअर करू शकता. तर तुम्ही यूट्यूब पाहत असाल तर बऱ्यापैकी तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट सापडत असेल. त्यातल्या त्यात प्रामुख्याने जोरदार म्हणजे चालणारे जे कंटेंट आहे ते म्हणजे व्लॉग. तर डेली रुटीन, आता हाऊसवाईफ आहेत तर त्या कधी बाहेर पडत नाहीत आणि मग त्या काय शेअर करणार नाही का. तर मग त्या आपलं डेली रुटीन शेअर करतात. सकाळी किती वाजता उठले, घरातली कशी कामं करतात किंवा मुलांना कसं हँडल करतात किंवा मग अर्निंगसाठी तुम्ही आणखीन दुसरं काही उपाय वगैरे शोधलेत का किंवा त्याच्यावरती काही काम करताय का, तर त्याच्याबद्दल तुम्हाला खूप सारे वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील यूट्यूबवरती. तर नुसतंच घरी बसून राहिलोय आणि मग काही काम नाहीये किंवा मग मला काही जमणार नाहीये, तर असं काही नाहीये. सगळ्यांना जमतं. प्रत्येकामध्ये हिडन टॅलेंट असतं. ते फक्त शोधण्याची गरज असते. तर मला असं वाटते ना, तर माझे व्ह्यूअर्स किंवा मग इथे माझे व्हिडिओ जे कोणी बघतात आणि त्यांना असं वाटत असेल काहीतरी करावं, तर त्यांना हा ऑप्शन खुला आहे. काही झिरो इन्व्हेस्टमेंट आहे आणि काहीही जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. खूप इझी आहे हे आणि ट्राय करून तर बघा. मनामध्ये भरपूर सारे विचार येतात, डोक्यामध्ये विचार चालू असतात, पण जोपर्यंत आपण त्याच्यावर काम करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणारच नाही, नाही का, की आपल्यामध्ये काय टॅलेंट आहे ते. तर करून बघा, करत राहा आणि जोपर्यंत सक्सेस येत नाही तोपर्यंत ट्राय करत राहा. तुम्हाला नक्कीच यामध्ये यश मिळेल. तर इथे ना मी सकाळी म्हणजे जवळपास 8:30 वाजेपर्यंत तर माझं सगळं आवरून झालं होतं. आवरून म्हणजे अंघोळ पाणी झालं होतं. त्याच्यानंतर पटकन झाडू वगैरे मारून घेतला आणि हे ना काल मी भरपूर असे कपडे धुतले होते. तर बेडरूमची खिडकी आणि हॉलची खिडकी, दोन्ही बेडरूमच्या खिडकी अशा फुल भरल्या होत्या कपड्यांनी. तर मग मी ते सगळे कपडे काढून घेतले आणि त्याच्या घड्या घालायच्या आहेत. पण त्या घड्या घालायला ना मला भरपूर वेळ लागणार आहे आणि म्हणून मग मी विचार केला की हे जे काम आहे घड्या घालण्याचं, तर हे मी निवांत करेल जेव्हा मी आरामात अशी बसलेली असेल. त्याच्यामध्ये कपडे मी तसंच एका साईडला ठेवले आणि जे धुतलेले कपडे होते ते लगेचच सुकायला घातले, कारण की मला माहिती आहे ते जर एकदा राहिले ना की मग तसंच राहून जातील. बऱ्याचदा असो मी विसरलेली देखील आहे कपडे सुकायला घालायची, तर त्याच्यामुळे ना हातासरशी ते काम मी उरकून घेतलं. तर आता इथे ना वाजलेले आहेत जवळपास 10:30 होत आलेले आहेत आणि ना मी आता इथे लगेचच स्वयंपाकाची तयारी करायला घेतलेली आहे. तर तुम्ही म्हणाल इतक्या लवकर स्वयंपाकाची तयारी, तर हो, कारण की जसं वेळ वाढत जाईल, दुपार होत जाईल ना, तसं खूप उन्हाच्या झळा लागतात आणि गॅस पेटवला रे पेटवला की किचनमध्ये इतकं गरम होतं ना, त्यामुळे मी विचार केला की पटापट आता इकडे स्वयंपाक करून घेते. तर बाजूला दूध उकळतंय, दूध गरम करत ठेवलं होतं मी आणि इथे ना मसाला भाजून घेतला. तर आज अंड्याची करी करणार आहे, अंडा करी. तर मसाला भाजलाय, तर मसाल्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर आलं, लसूण, खोबरं, तर हे सगळं साहित्य मी भाजायला ठेवलेलं आहे सॉरी तव्यामध्ये. तर आता हे सगळं भाजतंय तोपर्यंत ना इथे मी कांदा आणि टोमॅटो पुन्हा बारीक चिरून घेते. सगळी तयारी मी एकत्रच करून घेते, म्हणजे कसं आहे, गॅस वरती जी भांडी असतात ती गरम झालेली असते आणि पटापट पटापट त्याच्यावरती आपण भरभर अशी वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. तर इथे मसाला मी पटकन भाजून घेतला आणि आता इथे कांदा टोमॅटो कशासाठी चिरते, तर भुर्जी करणार आहे मी इथे अंड्याची.
तर किचनच्या ओट्यावरती भरपूर असा पसारा दिसत असेल. कुकर आहे, तर भात देखील झालाय माझा. तर ब्लॅक टी इथे मी साईडला करून ठेवला होता. तर मगाशीच माझा चहा झालाय, तो एक्स्ट्राचा चहा आहे आणि ते आता येतील माझे मिस्टर, तर त्यांच्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे. दूध गरम होतंय आणि एका साईडला ना रात्री मी भजी तळली होती, तर त्याच्यातलं तेल एका साईडला ते झाकून ठेवलेलं, त्याच्यामुळे इतका पसारा वाटतोय. आणि यांना हाफ फ्राय खायचंय माझ्या मिस्टरांना, तर त्यामुळे त्यांनी ना हाफ फ्राय बरोबर त्यांना पाव आवडतात म्हणून त्यांनी पाव आणून ठेवले. तर हाफ फ्राय करून घेतेय त्यांना आणि मग हाफ फ्राय झालं की लगेचच त्याच्यावरती मी अंड्याची भुर्जी वगैरे बनवून घेईल. पण बघू आता जसं जसं माझी मुलं वगैरे उठतील, तयार होतील नाश्त्यासाठी वगैरे, तर तसं तसं मी त्यांना बनवून देणार आहे. लहानाचा नाश्ता झालाय, आता यांचा नाश्ता बनवतेय मी. तर लग्न होऊन जेव्हा मी इकडे आली होती ना सासरी, तर माझ्या मिस्टरांनी मला सगळ्यात पहिल्यांदा ना हाफ फ्राय बनवायला सांगितलेला आणि आमच्या घरामध्ये ना हाफ फ्राय कोणी खात नाही आणि बॉईल अंड जे असतं ना ते थोडंसं हाफ कुक करतात आणि मग ते खातात. पण हाफ फ्राय वगैरे असा प्रकार मी माझ्या घरामध्ये माहेरी तर कधी बनवला नव्हता. माझी मम्मी बनवून द्यायची, पण मी कधी तो खाल्ला पण नाही आणि मी कधी तो बनवला पण नाही. त्याच्यामुळे मला ना तो बनवता येत नव्हता आणि पहिल्यांदा मी डायरेक्ट लोखंडी तव्यावरती ते अंड जेव्हा असं फोडून घातलं, तर ते ना हाफ फ्राय निघतच नव्हतं लोखंडी तव्यावरचं, ते इतकं ते चिकटून बसलं होतं. मग माझ्या मिस्टरांनी मला हाफ फ्राय कसं करायचं ते शिकवलं आणि तेव्हापासून मी एकदम उत्तम प्रकारे हाफ फ्राय बनवते. तर माझ्या लहान मुलांना देखील भरपूर आवडते हाफ फ्राय वगैरे. तर तवा गरम होता, हाफ फ्राय झाला, मसाला भाजून झाला आणि याच गरम तव्यावरती विचार केला तर भरभर मी भाकरी घालून करून घेते. कसं आहे ना, तवा गरम झाला की मग जास्त वेळ लागत नाही, पटापट पटापट एक 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 आपण म्हणजे बनवायचं, स्वयंपाकामध्ये जेवणाचे पदार्थ आहेत ते पटकन बनवून घेऊ शकतो. तर इथे भाकरी बनवून घेते, जास्त काही करायचे नाहीत मला, 4 ते 5 भाकरी पुरेशा होतील. आता आज ना 4 ते 5 भाकरीच का, तर भुर्जी म्हटलं की माझ्या दोन्हीही मुलांना भुर्जी फार आवडते आणि भुर्जी सोबत भाकरी म्हटले ना की मस्तपैकी ते आवडीने खातात. त्याच्यामुळे आज ना मी जवळपास 4 ते 5 भाकरी करणार आहे. तर मी जेव्हा लहान असायची ना, तर भाकरी करताना माझ्या मम्मीच्या बाजूला उभी राहायची आणि तिची पीठ मळण्याची पद्धत, तिची भाकरी थापायची पद्धत, त्याच्यानंतर तव्यावर भाकरी घालण्याची पद्धत, हे खूप मी कुतूहलाने ते बघायची. माझ्या आजी स्वयंपाक करत असताना देखील माझं खूप लक्ष असायचं माझ्या मम्मीकडे, माझ्या आजीकडे, की स्वयंपाक, भाकरी, चपाती वगैरे करताना, भाजताना. तर मग ना एकदा मी माझ्या मम्मीला म्हणाले, "मला पण भाकरी करायची आहे" म्हणून. तर माझी मम्मी तेव्हापासून ना मला असं शेवटची जी एक छोटीशी भाकरी असते ना, तर छोटंसं असा पिठाचा गोळा ठेवायची आणि मला सांगायची, "याची भाकरी बनव तू." आणि मग सुरुवातीला माहिती आहे, तर कोणाला काही येत नाही भाकरी, तर सुरुवातीला बऱ्याचदा माझी भाकरी बिघडली. पण नंतर हळू करत, करत, करत ती उत्तम प्रकारे मला भाकरी यायला लागली. तर अशा प्रकारे ना मी भाकरी शिकलेली आहे. पण भाकरी माझ्या ना खूप छान होतात, मऊ असतात आणि पातळ असतात आणि मस्तपैकी खरपूस अशा लोखंडी तव्यावर भाजलेल्या भाकरी मला आवडतात. तर इथे ना बघता बघता मी सगळ्याच भाकरी आता करून घेते. तर आजच्या जेवणामध्ये अंडा करी, अंड्याची भुर्जी, भात आणि भाकरी असा मेनू आहे. भाकरी झाल्यानंतर लगेचच मी याच तव्यावरती तेल घातलं आणि यावरती आता भुर्जी बनवून घेतेय. तर जोपर्यंत आपण कामाला सुरुवात करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कंटाळा येत असतो, की आणखीन थोडं 5 मिनिटं किंवा आणखीन 10 मिनिटं असं करत-करत आपण ती कामं थोडीशी लांबणीवर टाकतो आणि यामुळेच आपल्याला सगळ्या कामांना उशीर होतो. 5-5, 10-10 मिनिटं जरी आपण एक-एक काम पुढे ढकलला, तर भरपूर असा वेळ आपला वाया जातो. आणि म्हणून ज्यावेळेस आपल्याला एखादं काम करायचं असतं ना, तर लगेचच आपण ते करून घेतलं, की बाकीचा पुढचा सगळा वेळ आपल्या हातात असतो. तर इथे मी तसंच केलं. आता सरशी मी लगेचच स्वयंपाक करायला घेतला आणि बघितलं ना तव्यावरती मी लगेचच सगळे प्रकार पटपट बनवून घेतले. तर भुर्जी देखील झालेली आहे आणि आता मी ना भुर्जी बनवत असताना सगळ्यात शेवटी भुर्जी झाल्यानंतर त्यामध्ये तिखट आणि मीठ घालते. तर अशा प्रकारे तुम्ही एकदा भुर्जी बनवून बघा. मस्त तिखट चटपटीत अशी भुर्जी बनवून तयार होते. जर कांदा फ्राय करत असतानाच त्यामध्ये तिखट आणि मीठ घातलं ना, तर ती भुर्जी बघा त्याची चव थोडी वेगळी लागते आणि याची देखील चव थोडीशी वेगळी लागते. तर ट्राय करून बघा एकदा नक्की. तर आज ठरवलंय की जरा लवकरच स्वयंपाक करायचा, म्हणजे थोडंसं गरमीपासून जरा आपल्याला थोडासा आराम मिळेल. कारण की किचनमध्ये आलं ना की गॅस पेटवला रे पेटवला की नुसत्या घामाच्या धारा लागतात. तर इथे भुर्जी तयार झाली, तर लगेचच लहान मुलगा इथे प्लेट घेऊन आला. तर म्हटलं की चला आता जवळपास ना 12 वाजत आलेले आहेत, 12:15. तर यांना दोघांना पण मी गरम गरम देऊन टाकलं आणि म्हटलं की आता लगेचच जेवण करून घ्या, कारण की मग पुन्हा 1-1.5 तासाने पुन्हा जेवण मागत बसणार, मग तेव्हा उशीर होऊन जाईल. तर त्यांना दोघांना जेवायला दिलं
आणि दोघं जण जेवतायत तोपर्यंत इकडे ना मी अंडा करी बनवून घेते. तर पटकन अंडा करी होते. तर मी अशाच पद्धतीने मसाल्याचं वाटण करते आणि अशा प्रकारे अंडा करी बनवते. तर मसाल्याचं वाटण कसं करायचं ते देखील मी दाखवलंय. तर इथे अंडा करी ना मी फक्त 2 माणसाची करणार आहे, कारण की आम्ही दोघंच ही अंडा करी खाणार आहे. तर मुलं भुर्जी खाऊन बसलेली आहेत, तर इथे मी अंडा करी बनवून घेते. आपण गृहिणींना काम करत करत एका वेळेस 2 ते 3 कामं सहजपणे करत असतो. तर इथे तुम्ही पाहिलंच असेल की मसाला वाटून झाल्यानंतर लगेचच मी इथे अंडा करीला फोडणी दिलेली आहे. त्याच्या आधी मी पटकन भुर्जी करून मुलांना जेवायला दिलं होतं आणि हे सगळं करत करत किचनवरचा ओट्यावरचा जो पसारा होता तो लगेचच बाजूच्या सिंकमध्ये पटापट पटापट शिफ्ट केला. म्हणजे किचनचा ओटा ना रिकामा होईल, नाही तर भरपूर असा पसारा झाला होता. तर भाकरी केल्यामुळे ना पीठ खूप सांडलंय थोडंसं गॅसवरती, तर ते देखील क्लीन करायचे. तर अंडा करी आता बनवून तयार झालेली आहे, म्हणजे होईल आता उकळी फुटल्यानंतर. तर आता हा किचनचा पसारा सगळा आवरला मी. किचन ओटा सगळा आवरला होता, पण शांतीने बसून देतील ते आपले नवरे कसले नाही का. तर मग ते म्हणाले की मला हळद दूध दे म्हणून. तर मी इथे लगेचच गरम करायला ठेवलं दूध आणि मग इथे ना कपामध्ये थोडीशी हळद घातली आणि त्यांना हे आता दूध देते. तर हळद दूध दिल्यानंतर बघा किचनचं ओटा हे गॅसवर टोप ठेवल्यामुळे पुन्हा एकदा पसारा वाटायला लागलाय. पण सगळं आवरून घेतलंय मी. तर निवांत बसणार आहे. जेवण झाल्यानंतर थोडंसं पुस्तक वगैरे वाचत बसणार आहे. तर नेहमीच तेच तेच काम आणि तेच तेच रुटीन म्हटल्यानंतर थोडंसं स्वतःला देखील वेळ पाहिजे नाही का. तर थोडंसं पुस्तकच वाचत बसले होते, तोपर्यंत लगेच माझे मिस्टर आले आणि म्हणाले, अरे आपल्याला कूलर साफ करायचा आहे म्हणून. तर म्हटलं की अहो थोडंसं बसू तर द्या. तर बोलले की बसूनच करायचं आहे आपल्याला साफ. आणि त्यांनी माझ्या समोर कूलर आणून ठेवला. तर मी काय केलं, मी यांना म्हटलं की मी फक्त त्याचे पाठीमागचे स्क्रू खोलते आणि पाठीमागचं जे पॅनल आहे तर ते काढून देते तुम्हाला, बाकीचं ते सगळं क्लिनिंग तुम्ही करा. म्हणाले की हो ठीक आहे चालेल, तर तेवढं तर करून दे मला. तर खोलून दिलं आणि यांनी मग ना हा कूलर इथे बाथरूममध्ये घेतला आणि लिक्विड सोप टाकून हा कूलर आता व्यवस्थित धुवून घेतोय. तर माझ्या आईकडे सुद्धा ना माहेरी कूलर होता, पण त्याची सिस्टीम थोडीशी वेगळी होती. लहान कूलर होता आणि त्याच्यामध्ये जे मॅट होतं ना, तर ते मॅट पूर्णपणे ओलं व्हायचं, पाण्यामध्ये डीप होऊन पूर्णपणे ते रोल होत राहायचं आणि त्याचा ना कधी-कधी असा वास यायचा त्या पाण्याचा आणि म्हणून मग हे ना या कूलर बरोबर एक बुकलेट आलं होतं. तर ते बुकलेट वाचलं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं, की साधारणपणे 2 ते 3 आठवड्यातून एकदा तुम्ही कूलर स्वच्छ धुवू शकता म्हणून. तर आतमध्ये लिक्विड सोप टाकून व्यवस्थित ब्रशने क्लीन केलं आणि आतलं पाणी सगळंपणे काढून टाकलं यांनी. जवळपास 2 ते 3 वेळा पाणी टाकून हा कूलर आतून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आतमध्ये जे एक हनीकोमचं एक असं जाळी टाईपमध्ये होतं ते देखील बाहेर काढलेलं आहे ह्यांनी. पूर्ण स्वच्छ केला आणि आतमध्ये मोटर असते ना, तर त्याला पाणी लागू द्यायचं नाही, तर तितकी काळजी यांनी घेतली. तर बघता बघता ना तेवढ्यात माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि इकडे माझ्या मैत्रिणीशी फोनवर बोलता बोलता हे मी शूट करते आणि इकडे माझे मिस्टर हे कूलर साफ करतायत. तर झालं एकदाचं काम. म्हणजे सुट्ट्या लागल्या तर थोडंसं निवांत बसावं, तर असं नाहीच. लगेचच माझे मिस्टर म्हटले की कूलर साफ करायचं. म्हटलं चला हेल्प करते, तुम्ही पण हेल्प करा. तर आज असा कूलर साफ केला. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय.